मंथनापेक्षा मनोरंजनाची गरज खऱ्या अर्थाने आहे आणि याच मनोरंजनाचे थरारे देऊन मन उद्विग्न न होता मन आनंदी करून लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट। हाच क्रिकेटचा रणसंग्राम आणि आता बघूया या रणसंग्रामामध्ये कोण विजेता होत आहे। अंतिम सामना रहाटाड कोलीवाडा आणि यंग बॉईज मांदाड। धन्यवाद। चला पहिला चेंडू घेऊन येते दुर्गेश। इथे मात्र दिनेशच्या बॅटीतून एक आकर्षक फटका पाहायला मिळतो, मात्र इथे क्षेत्ररक्षक आहे। एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही। क्षेत्ररक्षण चांगलं आहे, फेक चांगले आहे, त्या ठिकाणी साहिल कडून चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी मात्र आपण पाहतोय रहाटाड संघाने आपलं धावफलक सुरू केलंय। बिनबाद एक अशी धाव या ठिकाणी होते। गोलंदाज पुन्हा एकदा दुर्गेश सिब्बन आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज। आज खऱ्या अर्थाने अष्टपैलू कामगिरी दुर्गेशच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले आपल्याला। यावेळी सुद्धा वाह चांगला चेंडू, पंचांचा कोणता इशारा येत नाही याचा अर्थ चेंडू यष्ट्यांच्या वरून गेला असावा आणि चेंडू मात्र फेर डिलिव्हरी आहे। चेंडू निर्धाव जातोय। धावसंख्या मात्र या ठिकाणी बिनबादी एक अशी आहे। दिवसभर ज्या ज्या संघाने आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य केलं त्या सर्व संघांचे आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत आणि आभार व्यक्त करतो आहेत। पुन्हा एकदा दुर्गेश तिथे फलंदाज आहे तो, वाह पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची सांगता होते आणि फलंदाज श्रीधर त्या ठिकाणी मात्र चकित होतोय, बीट होतोय। उरलेलं काम यष्टीरक्षक तिथे पूर्ण करतोय। यष्टीरक्षक स्वतः चंदू पाटील एक 40+ खेळाडू आणि आपल्या जमान्यामध्ये भल्या भल्या फलंदाजांना आपल्या फिरकीवर नाचवणारा चंदू पाटील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। प्रत्येक मॅच मध्ये शेवटचं षटक हाताळताना आपण चंदूला नेहमी पाहिलं। यावेळेस मात्र पंच नाराज आहेत, मला वाटते पंच आमच्याकडे इथे धावबाद होण्याची संधी आहे आणि फलंदाज होते धाव। पंच मात्र आम्हाला सांगतात व्हाईट बॉल सुद्धा आहे, जरी धावबाद झाला असला फलंदाज तरी एक धाव मिळेल, व्हाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते, फलंदाज होतोय धावबाद। अशा प्रकारे आणखी एक धक्का इथे मिळतोय, पहिलाच धक्का श्रीधरच्या रूपामध्ये। चला श्रीधरची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज लवकर लवकर या। व्हाईट बॉल नाही सर, ओके 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 व्हाईट बॉल नाही आहे। कोणती धाव, हा श्रीधर बाद झालेला आहे, एकच धाव आलेली आहे। अगोदर जो पहिल्या चेंडूवर एक धाव आली होती तीच धाव आहे, बरोबर आहे सर बरोबर आहे। चला जरा चला घाई करा घाई करा, दुर्गेश थोडीशी घाई करा, आपले षटक पूर्ण करा लवकरात लवकर। सूर्य मावळतीला जाण्यापूर्वीच आपला हा सामना संपला पाहिजे। मावळतीला गेलेला आहे सूर्य, मावळतीला गेलेला आहे संदीप दादा, मावळतीला सूर्य गेलेला आहे नाही, अजून मावळलेला नाहीये, डोंगराच्या पलीकडे गेलेला नाही। वा वा क्या बात आहे, उत्कृष्ट या ठिकाणी चेंडू आपण पाहिला आणि हर्षद मात्र या चेंडूवर पूर्णपणे बीट झालाय। उरलेलं काय यष्टीरक्षक त्या ठिकाणी चंदू पाटील पूर्ण करतायत। चेंडू मात्र निर्धाव जातोय। दुर्गेशने आज दिवसभर अष्टपैलू अशी कामगिरी, उत्कृष्ट गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले। आज पुढचा चेंडू हर्षद यांच्यासाठी आणि यावेळेस सुद्धा वा काय गोलंदाजी हाताळली या ठिकाणी दुर्गेश आणि हा चेंडू सुद्धा निर्धाव गेलेला आहे आणि धाव फलक या ठिकाणी आपण पाहतोय एकच धाव। षटक मात्र षटक संपलंय, दुर्गेशसाठी टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो। काय षटक हाताळलं या ठिकाणी, फक्त आणि फक्त 6 चेंडूमध्ये एकच धाव त्यांनी दिलेली आहे आणि इथे मात्र रहाटाड संघ यंग बॉईज रहाटाड संघाला आता फक्त 6 चेंडू शिल्लक असतील आणि ह्या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा त्याला कराव्या लागतील। त्या ठिकाणी जर आपण पाहायला विचार केला ना तर दिनेशचा, तर दिनेशच्या बॅटीमध्ये ती ताकद आहे, दिनेशमध्ये ॲबिलिटी आहे मोठे फटके मारण्याची। जरी 6 चेंडू या ठिकाणी एकच धाव आली असली ना तरी उरलेल्या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न दुर्गेशचा नक्की असेल। मित्रांनो स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या भिंतीच्या विटा सुद्धा सोडत नाही। संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे आणि यश मिळवायचं असेल तर तुम्हाला कष्ट करावंच लागतील। या मैदानामध्ये या स्पर्धेचा अंतिम सामना जिंकायचा असेल
तर कष्ट हे अपार करावं लागणार आहेत आपल्याला. धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. त्या ठिकाणी चंद्रकांत पाटील मात्र पंच नाराज आहेत. पंच आम्हाला सांगितलं हा चेंडू स्वेर आहे, एक धाव वाढेल, एक चेंडू वाढतोय. या अतिरिक्त धावेने संघाची स्थिती होती ती 2 धावा. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. हा अंतिम सामना आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि इथे मात्र वा दिनेशच्या बॅटीतून एक जोरदार फटका मिळतो. ह्या फटक्यामध्ये होता वजन आणि धावा येत आहेत अर्धा डझन. 6 धावा. 6 धावांच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती होती ती 8 धावा. मी तुम्हाला सांगितलं होतं की दिनेशच्या बॅटीत ही ताकद आहे. जरी पहिलं षटक फक्त 1 धावेचा आला असेल तरी सुद्धा उरलेल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल आणि तो प्रयत्न यशस्वी होताना इथं पाहायला मिळतोय. या चेंडूवर मात्र षटकार येतोय आणि या 7 धावांच्या भरीनंतर संघाची स्थिती होती ती 8 धावा. पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील उर्फ चंदू इथे पुन्हा एकदा चंद्रकांत या ठिकाणी मात्र लाईन मिस होते आणि आमचे स्कोरर समालोचक आमचे तांबे साहेब म्हणतात दिशा से भटके तो मिलेंगे फटके आणि पंच मात्र इथं नाराज आहेत. यावेळेस सुद्धा पुन्हा एकदा चेंडू जातोय आर पार सीमारेषा पार. धावा येते 6. येतोय दणदणीत खणखणीत षटकार. 6 धावांच्या भरीनंतर आपण पाहिलं तर संघाची स्थिती होती ती 15 धावा. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्यानंतर इथे काय कमबॅक केलेले आहे. अजूनही या षटकातले चेंडू शिल्लक असतील ते 4 आणि ह्या 4 चेंडूवर किती धावा येतात हे पाहणं सुद्धा महत्त्वपूर्ण असणार आहे. चंद्रकांत पाटील यांनी या प्रत्येक सामन्यात चांगली गोलंदाजी केली. मात्र ह्या अंतिम सामन्यामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. 2 स्वेर चेंडू टाकले नंतर 2 त्यांच्या चेंडूवर 2 षटकार सुद्धा आलेले आहेत. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती एकूण 15. त्यामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि झेल घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र झेल होऊ शकत नाही. दरम्यानच्या काळात 2 धावा मिळतात त्या दिनेश खुटीकर यांना 2 धावा मिळतात यंग बॉयज क्रिकेट संघाला. 2 धावांच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती होती ती 17 धावा. पहिलं षटक चांगलं टाकल्यानंतर चंदू यांचा हे षटक फारसं महागडं ठरतंय यावेळेस. वा आणि पंच या ठिकाणी आमच्याकडे वळतात सांगतात त्यांचं बोट आकाशात जाते आणि पंच या सगळ्यांनी सांगतात की फलंदाज या ठिकाणी एसटीचीत म्हणजे धावबाद होतोय आणि आणखी एक धक्का इथे यंग बॉयज राहटाड संघाला मिळतोय. मांदाड संघाला एक सफलता मिळते. धावसंख्या मात्र स्थिर आहे ती या ठिकाणी 17 या अंकावर. अजून या षटकातले चेंडू शिल्लक असतील 2 टू गो. 2 चेंडू शिल्लक असतील. नवीन फलंदाज येतोय त्या ठिकाणी आपण दिनेशची किशोर आहे फलंदाज यंग बॉयज राहटाड संघाकडून किशोर येतोय. 2 चेंडू उरलेत दुसऱ्या षटकातले म्हणजे या पहिल्या इनिंग मधील 2 चेंडू शिल्लक असतील. चला थोडीशी घाई करा. धावसंख्या इथे 17 वर स्थिर आहे. चंदू पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. चेंडूची फेक करताना ऑफस्टम वरून चेंडू अगदी बाहेर वळवण्यामध्ये पटाईत स्पिन गोलंदाजी आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. इथे मात्र अलंग कार्पेट चेंडू जातोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे यशवंत भगत आहे त्या ठिकाणी थोडंसं क्षेत्ररक्षण गचाळ आणि त्याचा फायदा मिळतोय. 2 धाव पूर्ण. तिसरी धाव घेईल का? नाही, तिसरी धाव होणार नाही. फलंदाज होतोय बाद. 2 धावा मात्र झाल्यात. 2 धावांच्या भरीने संघाची स्थिती झाली ती 19 धावा. धावसंख्या 19 आणि हा शेवटचा चेंडू शिल्लक असेल या पहिल्या इनिंग. आता मात्र 2 धावा घेतल्यात. तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झालेला आहे. नवीन फलंदाज येतोय तो लीलाधर खुटीकर. पंच सामना सुरू करून घ्यायचा आहे. चला जरा स्पीडअप करा, स्पीडअप करा मित्रांनो. अजूनही एक सामना शिल्लक आहे. 3ऱ्या क्रमांकासाठी गिरणे विरुद्ध पडवण असा आपण सामना इथे पाहणार आहोत. तर चंदू यांचा पुढचा चेंडू
या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू मात्र ऑफस्टमच्या बराचसा बाहेर. पंच आमच्याकडे वळले, सांगितलं चेंडू स्वेर आहे. एक धाव वाढते, एक चेंडू वाढतोय आणि ह्या अतिरिक्त धावेने संघाची स्थिती झाली ती एकूण धावा 20. 3 गडी बाद 20. यावेळेचा चेंडू मात्र चांगला आहे, अतिशय चांगला चेंडू आणि फलंदाज इथे होतोय बाद आणि षटक सुद्धा संपलेले आहेत. अशा प्रकारे इथे धावा आल्या त्या एकूण 20-21 धावांची आवश्यकता असेल. चला जरा पटापट या. यंग बॉयज हाटाड क्षेत्ररक्षणासाठी या, लवकर या. चला याच्यानंतर अजूनही एक सामना शिल्लक आहे. आता जो सामना या ठिकाणी सुरू आहे, उशिरा जे प्रेक्षक आले त्यांच्या माहितीसाठी, यंग बॉयज क्रिकेट संघ राहटाड कोळीवाडा विरुद्ध मांदाड कोळीवाडा यप या 2 संघादरम्यान. चला या दिनेश खुटीकर या, आपला संघ या. कृपया तुम्हाला विनंती, आपण वेळ करू नये, वेळेचं महत्त्व लक्षात घ्या. आणि चला गिरणे संघ आणि पडवण संघ नाणेफेकीसाठी या. 1-1 षटकाचा सामना असेल. चला अजय आपला संघनायक पाठवा आणि पडवण संघ सुद्धा या. संघनायक पडवण संघ या. चला गिरणे आणि पडवण दोन्ही संघनायक झालाय पण ओके, नाणेफेक झालेला आहे. कॅमेरामॅन आपण ब्राईटनेस वाढवा, दोन्ही कॅमेरामॅनला विनंती आहे ब्राईटनेस थोडे वाढवा. गिरणे आणि पडवण यांच्यात नाणेफेक झालेला आहे. कोणी जिंकले जरा कळवा. चला फलंदाज पाठवा. साहिल आणि दुर्गेश हे सलामी बॅटर मैदानात येताना पाहायला मिळतात. चला राहटाड संघ क्षेत्ररक्षण लावा. चला चला लवकरात लवकर सामना सुरू करून घ्यायचा आहे. राहटाड संघ तुम्ही फार वेळ लावताय. चला क्षेत्ररक्षण लावा. 2 षटकामध्ये वेळ लावू नका, कारण पुढे चेंडू दिसणार नाहीये, कारण 3ऱ्या क्रमांकासाठी आपल्याला सामना खेळवायचा आहे. पडवण संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. तसेच गिरणा संघ क्षेत्ररक्षणासाठी चला चला असू दे ओके. चला सुरू करा, सामना सुरू करा. 21 धावांची आवश्यकता असेल मांदाड संघाला. राहटाड संघाने निर्धारित 2 षटकात म्हणजे 12 चेंडूमध्ये 20 धावा केलेल्या आहेत आणि 21 धावांचं आव्हान मांदाड संघासमोर ठेवलेलं. मांदाड संघाकडून सलामीच्या फळीमध्ये बॅटर दुर्गेश आणि नॉन स्ट्राईकला साहिल हे 2 सलामीवीर आपण मैदानात पाहतोय. आणि पहिलं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल तो हर्षद खुटीकर. चला चला जरा घाई करा, अजूनही एक सामना शिल्लक आहे. हर्षद खुटीकर नाही, दुर्गेश आहे. स्ट्राईकला दुर्गेश, नॉन स्ट्राईकला साहिल. आणि इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे आणि चेंडू जातोय या ठिकाणी सीमारेषा पार. धावा येतात 4. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. लीलाधर खुटीकर यांनी जर झेल घेतला ना तर अल्पेश सुर्वे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक त्यांना मिळेल. डोंगरावर आहे ते. पुन्हा एकदा हर्षद, त्या ठिकाणी आहे दुर्गेश आणि इथे चेंडू मात्र निर्धाव जातोय. कोणतीही धाव येत नाहीये. धावसंख्या स्थिर आहे ती 4 या अंकावर. प्रति षटकाला
साधारण 10:30च्या सरासरी धावा करायच्या आहेत 21. पुन्हा एकदा इथे गोलंदाज हर्षद सज्ज होईल आणि इथे मात्र दुर्गेशच्या बॅटीतून एक आकर्षक फटका पाहायला मिळतो. एकच धाव मिळेल. एक धावेच्या भरीने संघ या ठिकाणी पोहोचतोय. तो मात्र 5 या अंकावर धावसंख्या होते 5. 21 धावा करायच्या आहेत. 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 चेंडू हाताळले आणि त्याच्यामध्ये धावा आल्यात 5. आता साहिल या ठिकाणी फलंदाजीसाठी आलेला आहे. हर्षदचा सामना उंच चेंडू उंच आहे. क्षेत्ररक्षक आहे मात्र हो वा वा क्या बात आहे क्या बात आहे. इथे मात्र फलंदाज होतोय साहिल बाद आणि एक धक्का बसतोय. नाही साहिल होता. साहिल बाद झालेला आहे आणि दुर्गेश नॉन स्ट्राईकला. येणारा फलंदाज स्ट्राईक एंडला येईल. चला चला मांदाड संघाकडून या पुढचा फलंदाज. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले आणि त्याच्यामध्ये धावा आल्यात 5 आणि एक गडी सुद्धा बाद झाल्या. प्रति षटकाला 10:30च्या सरासरीने धावा करायच्या आहेत 21. पडवण आणि गिरणे. चला चला जरा घाई करा पंच. थोडी घाई ठेवा. आपण गोलंदाजाला निर्देश द्या. आतापर्यंत धावा आल्यात नाही 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 आतापर्यंत 4 चेंडू झाले. धावा आल्यात त्या 5. चौथ्या चेंडूवर गडी बाद झाला होता. 5वा चेंडू घेऊन येतोय आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद. फलंदाजाने आपल्या दरवाजा मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि चोरांनी चोरी करून गेलेला आहे. फलंदाज झालाय या ठिकाणी चक्क त्रिफळाची. पुढचा फलंदाज या पटापट यायचा आहे. हॅट्रिक साठी चान्स असेल नक्कीच. आपण जर पाहिला तर हर्षद ओके ओके. जो 3ऱ्या क्रमांकाचा सामना आहे ना दोन्ही संघाने या ठिकाणी नक्कीच समंजसपणा केलाय. सामना होणार नाही. ते लोक 3 धावा लवकर कोण धावून काढेल ना तो संघ विजय होईल. तर चांगला निर्णय दोन्ही संघाकडून. आपण पाहतोय हर्षद हॅट्रिक साठी सज्ज झालेला आहे. पाहूया इथे मात्र वाह चांगला चेंडू हर्षद कडून. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक हाताळत असताना 21 धावांची आवश्यकता असते ना. हर्षदने फक्त धावा दिल्या त्या 5. आता मात्र 16 धावांची आवश्यकता असेल. इथे मांदाड संघाला 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असेल. चला चला थोडी घाई करा आणि पुन्हा एकदा गोलंदाज येतोय. श्रीधर येतोय. श्रीधरच्या बाबतीत सांगायचं झाल्यास एक छोट्या चणीचा खेळाडू आहे. छोटा पॅक बडा धमाका. छोटा तीर वार करे गंभीर. आणि प्रत्येक सामन्यामध्ये त्यांनी शेवटचं षटक हाताळलेलं आहे आणि आपल्या संघाला विजय देखील केलेला आहे. आता मात्र दुर्गेशला इथे संधी असेल. 6 चेंडूमध्ये त्याला 16 धावा करायच्या आहेत. याचा अर्थ 3 मोठे फटके त्याला खेळावे लागतील. चला चला थोडी घाई करा. पडवण संघ आणि तोकाडे संघाचे नरेश कडव यांना इथे विनंती आहे की आपण या. वा दुर्गेशच्या बॅटीतून एक आकर्षक असा फटका पाहायला मिळतो. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय दणदणीत खणखणीत बिग 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 षटकार. 6 धावांच्या भरीनंतर संघाची स्थिती या ठिकाणी होती ती 11 धावा. आता मात्र 10 धावांची आवश्यकता असेल आणि चेंडू उरतील ते या ठिकाणी 5. 5 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता असेल. त्या ठिकाणी दुर्गेश शिब्बन फलंदाजीसाठी सज्ज आहे आणि इथे मात्र गोलंदाज श्रीधर या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा या ठिकाणी उंच चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे का. आणि हो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता आणि त्याने अचूक त्या ठिकाणी झेल घेतलेला आहे.
लीलाधर वा लीलाधरला आता बक्षीस लागू आहे. लीलाधर 500 रुपयाचा हकदार झालेला आहे. अल्पेश सुर्वे आणि लीलाधर साठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं आणि ते पारितोषिक नक्कीच लीलाधरने जिंकले देखील आणि मॅच जिंकण्याची. आता लवकर या अल्पेश सुर्वे, आपण या. तुमच्या बक्षिसाचा इथे नक्कीच स्वीकार केलेला आहे लीलाधर खुटीकर यांनी. आता मात्र 4 चेंडू शिल्लक असतील आणि 4 चेंडू मध्ये 10 धावा कराव्या लागतील. 4 चेंडू 10 धावा, 10 धावा 4 चेंडू. मांदाड की राटाड, राटाड की मांदाड. नवीन फलंदाज मुकून देतोय. या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी तोकाडे संघाचं विशेषतः बाबू डेपे आणि आमचे देवा मोरे यांचं नक्कीच आभार मानेन. मला या ठिकाणी समालोचन करण्याची जी संधी दिली त्याबद्दल नक्कीच सर्व मी आयोजकांचे सुद्धा संधी या ठिकाणी आभार व्यक्त करेन. आणि इथे मात्र झेल सुटतोय मित्रांनो. काय होतंय पहा. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. आणि इथे फलंदाजीसाठी सज्ज आहे. अजूनही लीलाधर साठी अजून एक संधी असेल जर झेल घेतला तर. आणि या फटक्यावर 2 धावा आल्या. धावसंख्या 13. आता मात्र 8 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 3 चेंडू 8 धावा. आणि इथे मात्र एक धाव होते. एक धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती झाली एकूण धावा 14. आता मात्र 7 धावा. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. दोन्ही चेंडूवर 2 मोठे फटके खेळणे क्रमप्राप्त झालेले आहे. इथे गरज असेल या ठिकाणी आमचे यूट्यूब ऑपरेटर काही क्षणातच संपूर्ण सामन्याचे लेखाजोखा काढतील. आता तुम्ही सुरुवात करा, कारण आता याच्या पुढे मॅच होणार नाहीये. अंतिम सामना सुरू आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडू आणि धावा करायच्या त्या 7 धावा. चला 2 चेंडूवर 7 म्हणजे दोन्ही मोठे फटके या ठिकाणी येणे गरजेचे. आणि इथे मात्र हा चेंडू निर्धाव येतोय आणि राटाड संघ यंग बॉयज राटाड संघ नक्कीच या अंतिम सामन्याचा विजेता होण्याकडे वाटचाल सुरू आहे. औपचारिकता आहे. एकच चेंडू शिल्लक असेल आणि शेवटच्या चेंडूवर धावा करायच्या 7 म्हणजे जरी षटकार मारला ना तरी सुद्धा हा संघ जिंकू शकणार नाही. मी या गोलंदाज श्रीधरच्या बद्दल बोललो होतो. छोटा पॅक बडा धमाका, छोटा तीर वार करे गंभीर. आणि इथे मात्र नक्कीच राटाड संघाने बऱ्याच टुर्नामेंट नंतर अंतिम विजेतेपद मिळवला. राटाड संघाचा आनंद गगनात मावेना. आणि या ठिकाणी मात्र नक्कीच अंतिम विजेता संघ होतोय तो यंग बॉयज क्रिकेट संघ राटाड आणि उपविजेता संघ होतोय तो मांदाड कोळीवाडा. दोन्ही संघाचे अभिनंदन. चला चला जरा हा 3ऱ्या क्रमांकासाठी मी म्हणेन इथे या. आपण जो निर्णय घेतला त्या निर्णयावर आपण अंमलबजावणी करायची आहे. आणि मी यूट्यूब मास्टरला विनंती करेन की आपण या ठिकाणी सर्व लेखाजोखा काढा. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर